महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील छोट्याशा खेड्यात सुरू झालेली ही घटना पण अशीच होती। गावातलं वातावरण कायमच प्रेमकथांसाठी गाजत आलंय। कुणी म्हणतं जात-पात हीच मोठी भिंत आहे, तर कुणी म्हणतं प्रेमाला अडवता येत नाही। अजय शिंदे, वय 24, गरीब घरातला, अभ्यासात हुशार पण स्वभावाने थोडा हट्टी। गावातल्या क्रिकेट टीममध्ये चांगला खेळाडू। स्वरा पाटील, वय 21, गावातील श्रीमंत शेतकऱ्याची मुलगी, देखणी, हट्टी आणि थोडी बंडखोर। जगन्नाथ पाटील, स्वराचा बाप, गावातील दबदबा असलेला शेतकरी। प्रतिष्ठा आणि मानमरातब याच्यावर जीव, जात-पात पाळण्यात कट्टर। शांता पाटील, स्वराची आई, घरातली सगळी भीती वडिलांमुळे असली तरी मुलीवर मनापासून प्रेम करणारी। गावकरी, मित्रमंडळी, जे सतत अफवा पसरवणारे, कधी समर्थन करणारे तर कधी विरोध करणारे। अजय आणि स्वरा दोघेही गावातल्या कॉलेजमध्ये शिकत होते। एकदा सांस्कृतिक कार्यक्रमात अजयने गायलेलं गाणं ऐकून स्वराला तो आवडला। नंतर हळूहळू गप्पा, भेटीगाठी सुरू झाल्या। त्यांचं प्रेम एका सैराट सुरात फुललं। गावातील तलाव, शिवार, मंदिर आणि कधी मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोघं भेटत राहिले। एका संध्याकाळी तलावाच्या काठावर अजयने स्वराचा हात धरून विचारलं, तुला खरंच माझ्याबरोबर आयुष्य जगायचं आहे का? स्वरा हसून म्हणाली, हो, पण बाबांना कळलं तर वादळ येईल। दोघांनी ठरवलं काय होईल ते होईल, पण आपण एकत्र राहणार। हळूहळू अफवा गावभर पसरली। पाटील कुटुंबाला ही बातमी समजली। स्वराचे वडील जगन्नाथ संतापले, शिंद्याचा मुलगा, आपल्याशी नातं? आमच्या घरातला कोणी असं होऊ देणार नाही। घरात ओरड धमक्या सुरू झाल्या। स्वराला घरात कैद करून ठेवलं। प्रेमात धाडस आलंच। एका रात्री अजय आणि स्वराने घरातून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला। ते पुण्याला गेले। कोर्ट मॅरेज करून दोघं पती पत्नी झाले। पुण्यात काही महिने भाड्याच्या घरात राहिले। अजय नोकरी करू लागला, स्वराही शिकवणी घेऊ लागली। सगळं छान चाललं होतं। दोघं आपापल्या छोट्या संसारात आनंदी होते। मात्र काळ कितीही गेला तरी गावाची ओढ मनातून जात नाही। स्वराला तिच्या आईची आठवण येऊ लागली। अजयनेही ठरवलं, आता आपण परत गावात जाऊ। सुरुवातीला विरोध असेल, पण नंतर सगळं ठीक होईल। दोघं धाडसाने परत गावात आले। गावात पाऊल टाकताच कुजबूज सुरू झाली। अरे बापरे, शिंद्याचा पोरगा पाटलांची मुलगी घेऊन आलाय। आता काय होईल बघा, पाटलांचं नाव खराब झालं। गावकरी अर्धे हसत, अर्धे चिडत त्यांना बघत होते। स्वराचे वडील जगन्नाथ संतापाने पेटले होते। ते म्हणाले, माझ्या जिवंतपणी हा संसार मी मान्य करणार नाही। हा माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे। घरात वाद झाले। स्वराची आई गुपचूप मुलीशी बोलून म्हणाली, बाळा, तू आनंदी असशील तर मलाही आनंद आहे, पण तुझ्या बाबांचा राग धोकादायक आहे। काळजी घे। जगन्नाथ पाटीलच्या मनात एकच विचार सतत फिरत होता, या मुलाने माझा अपमान केलाय। गावात डोकं वर करून बघवेन कसं? याला जिवंत ठेवणं म्हणजे माझी हार मानणं। त्याने गुपचूप 2-3 लोकांना बोलावलं। कट रचला गेला। लग्न झालंय हे खरं, पण जावयाला संपवलं की मुलगी परत घरात येईल। गावातला अपमानही धुतला जाईल। गावातलं वातावरण तापलेलं होतं। अजय आणि स्वरा प्रेमात गुंग होते, पण त्यांना माहीत नव्हतं की स्वराच्या वडिलांनी आधीच त्यांचा शेवट ठरवला आहे। रात्र जवळ येत होती आणि कटाची वेळही। गावात सगळं शांत होतं। अजय आणि स्वरा गावाच्या टोकाला भाड्याने घेतलेल्या छोट्या घरात राहायला आले होते। दोघं आपापल्या संसारात रमले होते। त्या रात्री जेवण करून ते दोघं अंगणात बसले होते। स्वरा म्हणाली, इथे परत आलं की मन भरून येतं, पण बाबा शांत बसतील का, याची भीती वाटते। अजयने तिचा हात धरून हसत सांगितलं, प्रेमाला कुणी थांबवू शकत नाही। आपण एकत्र आहोत, हेच पुरेसं आहे। पण त्याच क्षणी गावाच्या अंधाऱ्या वाटेवर काही लोक दबकत चालत होते। स्वराचे वडील जगन्नाथ पाटील, त्यांचे 2 विश्वासू माणसं आणि हातात धारदार हत्यारं। मध्यरात्र उलटली। अजय झोपायला जाणार इतक्यात दरवाजा ठोठावला गेला। कोण आहे? अजयने विचारलं। बाहेरून उत्तर आलं, आपलं माणूसच आहे, उघड। अजयने दार उघडलं आणि एकदम जोरात धक्का देत 3 माणसं आत शिरली। जगन्नाथ पाटील पुढे आले। त्यांच्या डोळ्यात रक्त उतरलेलं। आज तुझा शेवट आहे, माझा अपमान धुतल्याशिवाय राहणार नाही। अजयने पळायचा प्रयत्न केला, पण दोघांनी त्याला पकडलं। जगन्नाथने कोयत्याने जोरदार वार केला। अजय किंकाळत जमिनीवर पडला। स्वरा रडत ओरडत होती, बाबा, नाही, तो माझा नवरा आहे, माझं आयुष्य आहे। पण रागाने पेटलेल्या वडिलांनी पुन्हा पुन्हा वार केले।
अजयचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला. संपूर्ण गावाला आवाज ऐकू गेला. लोक धावत आले. घरातलं दृश्य पाहून सगळे थरारले. एकीकडे अजयचा मृतदेह, दुसरीकडे रडणारी स्वरा आणि हातात रक्ताने माखलेलं शस्त्र घेऊन उभे जगन्नाथ पाटील. स्वरा आपल्या नवऱ्याच्या मृतदेहाला कवटाळून ओरडत होती. प्रेमासाठी लढले, पण स्वतःच्या वडिलांनीच माझं सुख संपवलं. गावकऱ्यांनी पोलिसांना कळवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस अधिकारी पाटील साहेब घटनास्थळी पोहोचले. पंचनामा झाला. शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं, अजयवर धारदार शस्त्राचे अनेक वार झालेत. पोलिसांनी जगन्नाथ पाटील आणि त्यांच्या 2 साथीदारांना अटक केली. थोड्या चौकशीतच सत्य बाहेर आलं. जगन्नाथ म्हणाले, हो, मीच केलं. कारण माझ्या मुलीनं गरीब घरच्या मुलाशी लग्न केलं. माझा अपमान झाला. गावात मला डोकं वर करून बघवत नव्हतं. म्हणून मी त्याला संपवलं. ही त्यांची थेट कबुली होती. प्रकरण कोर्टात गेलं. सरकार पक्षाने ठाम पुरावे मांडले. शस्त्रावरचं रक्त, गावकऱ्यांचे साक्षी, स्वतः जगन्नाथची कबुली. वकिलांनी बचावासाठी म्हटलं. त्यांनी रागाच्या भरात हे पाऊल उचललं. मुलीच्या भविष्याचा विचार करूनच त्यांनी हा निर्णय घेतला. पण न्यायालयाने कठोर निर्णय दिला. जगन्नाथ पाटील यांना जन्मठेपेची शिक्षा आणि साथीदारांना 10 वर्षांची शिक्षा. स्वरा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. तिचा नवरा गेला, वडील तुरुंगात गेले, आई एकटी पडली. ती म्हणाली, एका चुकीच्या हट्टामुळे 3 आयुष्य संपली. प्रेम जपायला हवं होतं, पण अहंकारानं सगळं नष्ट केलं. गावात ही घटना वणव्यासारखी पसरली. लोक कुजबुजू लागले. जर पाटलांनी आपल्या मुलीचं प्रेम मान्य केलं असतं तर आज असं घडलं नसतं. जावयाचा जीव गेला, पण पाटलांचं डोकंही खाली झालं. या घटनेनं एक मोठा धडा दिला. जात, प्रतिष्ठा, अहंकार यासाठी जीव घेणं म्हणजे गुन्हा आहे. प्रेमात हिंसा नाही, संवाद असायला हवा. पालकांनी मुलांच्या निवडीचा आदर करायला हवा, नाहीतर विनाश होतो. रागात घेतलेला निर्णय आयुष्यभरासाठी कलंक ठरतो. अजय आणि स्वराचं प्रेम सैराट झालं खरं, पण त्याचा शेवट रक्ताने माखला गेला. एका वडिलांच्या हट्टाने, एका बापाच्या अहंकाराने आणि एका समाजाच्या भिंतीने 2 हृदय कायमचं वेगळी झाली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.